आणि समोर जिवंत उदाहरण तुमच्या आल्या या पाहिजे दोन लोक ठेवू नका डॉक्टर असं नसतं त्याला कुठल्या प्रकारची ट्रीटमेंट नव्हती सर. अजून एक पेशंट आहे 48 वर्षाचं, ते पण असं सर रूम लॉक करून घेतलेला होता आणि इथे बाहेर एक माणूस बसून ठेवलेला होता यांनी. सगळे पेशंट म्हणून ठेवले. 5 मिनिटापूर्वी माणूस दागावला नाही. किती 5 मिनिटापूर्वी, कारण डॉक्टरांच्या हलगर्जी आम्ही 10-15 मिनिटं झाले आधी डॉक्टरला सिव्हिल सर्जन. ते आम्ही शिर्डीला होतो. ते आम्हाला शिर्डीला भंगार करता असताना आम्हाला त्यांनी उचलून आणल्याच्या नंतर आम्हाला डायरेक्ट विसापूरला नेलं. विसापूरला नेल्याच्या नंतर मग इथं आणलं आम्हाला हॉस्पिटलला. इथं आणल्यानंतर पाणी मागतो, पाणी नाही, काहीच नाही, काहीच सेवा नाही. त्यामुळं मग आमच्या इथून 2 पेशंट गेले. रूमला कुलूप मारून ठेवलं होतं बाहेरून. मारित होते असे. कोणाला मारत होतो? पेशंटला. कोण मारत होतो? ते तिथे आपल्या याला विसापूरला. पूरमध्ये गाड्यानंतर इथं आणलं आम्हाला. भरपूर आणले ते. इथं किती लोक आणले? इथे जे 4-5-6 जण आणले ते. 6 जणांपैकी. ओके. शिर्डी या ठिकाणी रामनवमीच्या नावाखाली तिथले जे भिक्षुकरी आहेत ते पोलिसांनी त्या ठिकाणी जेरबंद केले. त्यांना त्या ठिकाणाहून विसापूर जेलमध्ये हलवण्यात आलं. विसापूर जेलमध्ये काही भिक्षुकांची जी काही तब्येत आहे ती अचानक खालावल्यामुळं त्यांना नगरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणलं. आदरणीय आमचे सारंगजी वाघमारे आहेत, ते आमचे एक धर्मगुरूचे वडील आहेत की ज्यांनी बौद्ध धम्माला या ठिकाणी आपला मुलगा दान दिला आहे. अशा सारंग वाघमारे यांना संशयितरूपी भिक्षकरी म्हणून त्या ठिकाणी उचलण्यात आलं आणि त्या ठिकाणी त्यांचा आज दुर्दैवी या ठिकाणी मृत्यू झाला. आज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मी स्वतः या ठिकाणी ज्यावेळेस आलो ती परिस्थिती पाहिली. अत्यंत मानसाला काळिमा फासणारी गोष्ट आहे की मानवतेला असणारा जो काही सरकारी दवाखाना आहे तो एकदम त्याला शब्द फुटत नाही की इतकी निर्लज्ज पद्धतीने या ठिकाणी माणुसकीला काम करण्याचं काम करतात. इथं माणसांना बांधून ठेवलं. ज्या रूममध्ये अक्षरशः बसण्यासाठी जागा नाही अशा रूममध्ये 6 पेशंट त्या ठिकाणी बांधून ठेवले आणि 6 पेशंटला तिथं कुठल्याही प्रकारचं पाणी दिलं नाही. ज्यावेळेस मी सिव्हिल सर्जनला या ठिकाणी घेऊन आलो त्यांनी स्वतः ही वस्तुस्थिती पाहिलेली आहे की जे भिक्षुकरी असतील किंवा जे काही पेशंट असतील ते त्या ठिकाणी पाणी करत होते आणि आमच्या समोर एक तरफडून माणूस त्या ठिकाणी आम्ही खाली सांगितलं होतं डॉक्टरला की तिथं माणसं दगावण्याची क्षमता आहे, तर तिथं हातपाय खुडीत असताना आमच्या समोर एकाने प्राणघात त्या ठिकाणी केलेला आहे. हे आम्हाला फार मोठे दुःख या ठिकाणी वाटतंय. स्वतः सिव्हिल सर्जननी पाहिलेलं आहे. म्हणून माझी विनंती आहे की जे सिव्हिल सर्जन इथे आहेत की त्यांनी सर्व जे काही ते स्टॉपचे कर्मचारी तिथले डॉक्टर आहेत त्यांना कुठल्याही प्रकारची सलाईनचा उपचार केला नाही. ज्यावेळेस आम्ही सांगितलं आता त्यांना ICUमध्ये जे काही 3-4 पेशंट आहेत त्यांना आम्ही हलवणं या ठिकाणी डॉक्टरने लगेच तरतूद केलेली आहे. त्यांना आत्ता ICUमध्ये हलवलेलं आहे म्हणून त्यांचे कदाचित प्राण वाचलेले असतील. परंतु 2 जे लोक या ठिकाणी दगावलेले आहेत त्यांच्या कुटुंबांना वारसांना या ठिकाणी आता आर्थिक मदत या सरकारने करावी अशी आमची प्रामुख्यानं मागणी आहे. ठिकाणी जे अल्कोहोलिक पेशंट असतात ज्यांना सिम्पटम्स असतात त्यांना ॲडमिट केलं जातं. तर ह्या ठिकाणी आल्यानंतर 2 पेशंट सिरियस होते, ते एक्सपायर झालेले आहेत. आता ह्याच्यामध्ये यांची तक्रार आहे की यांना ट्रीटमेंट मिळालेलं नाही. तर मी याच्यामध्ये पूर्ण सखोल चौकशी करून जे कोणी कर्मचारी अधिकारी ह्याच्यामध्ये दोषी असतील त्यांच्यावर 100% कारवाई. बरं, इथं त्यांना बांधून ठेवलेलं होतं काय नेमकं काय? अल्कोहोलिक विथड्रॉलमध्ये पेशंटचे इनव्हॉलंटरी हे मुवमेंट्स होत असतात, जसे काही म्हणजे हातपाय असे हलणं ह्या त्या गोष्टी, तर ते हलू नये किंवा त्यांना त्रास होऊ नये म्हणून बांधून ठेवलेलं होतं त्यांनी. सर या पद्धतीने ठेवते हे एकदम अचानक होते ते आणि ते पेशंटला त्रास होऊ नये म्हणून केलेलं असतं. आता काय ह्याच्याबद्दल मी ह्याच्यामध्ये पूर्ण नाही, सिव्हिलचं आहे ना पूर्वीपासूनच म्हणजे स्वच्छता संदर्भात बरेच काही विषय आहेत.
वैद्यकीय अधीक्षकापासून ACS पासून ते क्लास 4 पर्यंत जे कोणी याच्यामध्ये दोषी सापडतील त्याच्यावर 100% मी कारवाई करतो. आता नातेवाईक